जालन्यामध्ये भाजपचा विरोधी पक्षांना दणका, परतूरमधील मेळाव्यातून भाजपचा विरोधकांना धक्का, 500 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मीरा भाईंदरमधील शाळेला बॉम्बनं उडून देण्याची धमकी, तर आरबीके शाळेला बॉम्बनं उडवण्याची धमकी। शाळेच्या ऍडमिशन विभागाला काल आला होता ईमेल। संतोष देशमुख हत्या प्रकरणी कृष्ण आंधळेला तातडीने अटक करा, वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुखांची पुन्हा एकदा मागणी। दोन भावांमध्ये संभ्रम, अविश्वास निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना युतीवर भास्कर जाधवांचं सूचक वक्तव्य। कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होणार, MMRDAच्या बैठकीमध्ये नव्या मार्गाचा DPR मंजूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून 11 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार, रांजणगाव शिणपुंजी येथील नर्सरी कॉलनीमधील घटना, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्षेत्रामध्ये घेणार 12 जाहीर सभा, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सभा घेणार। बीड जिल्ह्यामध्ये अपघातांचं सत्र सुरू, 4 महिन्यामध्ये 159 प्रवाशांनी गमावला जीव, वाहतूक नियमांचं पालन करण्याच्या पोलिसांच्या नागरिकांना सूचना। पिंपरी चिंचवडच्या चिंचवडे नगर येथे फर्निचरच्या गोदामाला भीषण आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।